जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 235, वार आहे रविवार व तारीख 23 ऑगस्ट 2026। ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या नित्य वाचनामुळे किंवा नित्य श्रवणामुळे आपल्या जीवनात काय परिवर्तन होते हे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात फलश्रुतींच्या रूपात वर्णन केलेले आहे। त्यातील काही महत्वाच्या फलश्रुतींचे आता आपण वाचन करणार आहोत। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन आचारांमध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य वाचन व नित्य श्रवण करेल त्या व्यक्तीच्या मनातील गोंधळ संभ्रम आपोआप नाहीसा होऊन मनात एक आत्मविश्वास संचारेल आणि परिणामी त्याच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडेल। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो। योग्यांचे परम भाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ता चतुर व समयज्ञ असे होतील।
आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. मूर्ख अति दक्ष होतील. हा ग्रंथ ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. संसारातील अनेक उद्वेग नाश पावतील. अधोगतीत चुकून मनास विश्रांती आणि समाधान मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील अनुर्वाच्य निरूपण या 10व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून तिसरी ओळ 10 अंकानंतर सद्गुरु कृपा कळे त्यासी या शब्दांनी 11वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. सद्गुरु कृपा कळे त्यासी जे शोधील आपणासी पुढे कळे अनुभवासी पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू दृढ करूनिया बुद्धी आधी घ्यावी आप शुद्धी तेने लागे समाधी अकस्मात आपले मूळ बरे शोधिता आपली तो माईक वार्ता पुढे वस्तूची तत्वता समाधान आत्मा आहे सर्व साक्षी हे बोलीजे पूर्व पक्षी जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध सिद्धांत वस्तू लक्षू जाता सर्व साक्षीनी ते अवस्था आत्मा तीहून परता अवस्था ती पदार्थ ज्ञान जेव्हा सरे द्रष्टा द्रष्टेपणे नुरे ते समयी पुंज उतरे मीपणाचा जेथे मुराले मी पण तेची अनुभवाची खून अनिर्वाच्य समाधान या कारणे बोलिजे अत्यंत विचाराचे बोल तरी ते माईक होल शब्द सबाह्य सखोल अर्थची अवघा शब्दाकरिता कळे अर्थ अर्थ पाहता शब्द व्यर्थ शब्द सांगे ते यथार्थ परी आपण मिथ्या शब्दाकरिता वस्तू भासे वस्तू पाहता शब्द नासे शब्द बोल अर्थ असे घनवटपणे जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांच्या म्हणजे ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांच्या मराठीतील अर्थाचे आपण वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील
वरून 5वी ओळ 11व्या अंकाने मी कोण आहे या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. मी कोण आहे याचा जो शोध घेईल त्याला सद्गुरु कृपा कशी असते, तिचे फल काय असते हे समजेल आणि पुढे आपोआप ब्रह्मानुभव येईल. यास्तव बुद्धीचा दृढ निश्चय करू मी कोण याचा विचार करावा. त्या योगाने अकस्मात समाधी लागेल. आपले म्हणजे मीचे मूळ काय आहे याचा नीट विचार केला तर आपण म्हणजे मी अगदी खोटा आहे असे दिसून येईल आणि नंतर खरोखर समाधान रूप असे परब्रह्मच जिकडे तिकडे भरले आहे असे अनुभवास येईल. आत्मा सर्व साक्षी आहे हे बोलणे पूर्व पक्षाचे आहे. सर्व साक्षी ही अवस्था आहे आणि आत्मा परमात्म वस्तू तर अवस्थातिक आहे. म्हणून सर्व साक्षी किंवा असले कोणतेच लक्षण वस्तूला लागत नाही. जो सिद्धांत परब्रह्म पाहतो तोच सिद्ध होय. सिद्धांत वस्तू म्हणजे परब्रह्म पाहू गेले असता मध्यंतरी सर्व साक्षीनी अवस्था उत्पन्न होते, परंतु आत्मा तिच्याहून पलीकडे अवस्थातीत आहे. पदार्थ ज्ञान म्हणजे सर्व साक्षीनी अवस्था जेव्हा नाहीशी होते आणि पाहणारा मी पाहणारा म्हणून वेगळा उरत नाही, तेव्हा मीपणाचा म्हणजे मी जीव किंवा ज्ञाता द्रष्टा असा अहंभावही गळून जातो. जेथे अहंभाव मीपणा नाहीसा होतो तीच अनुभवाची खूण होय. अहंभाव आहे तोपर्यंत ब्रह्म साक्षात्कार होत नाही आणि मीपणा संपल्यावर अनुभव किंवा समाधान असे आहे म्हणून सांगणार कोण. यास्तव समाधान सांगता येत नाही असे म्हणतात. सर्व साक्षीत्व अनुभव यथार्थ ज्ञान त्रिपुटी वाणी मन कशाचाही तेथे हात पोचत नाही. जाणीव आटून जाते, द्रष्टा द्रष्टेपणाने उरत नाही, तेव्हाच मी नाहीसा होतो. मी पण निशेष मुरणे ही अनुभवाची खूण आहे. तेथे अनुभव देणे व सांगणे हे खोटे आहे. म्हणून समाधान अनिर्वाच्य आहे असे म्हणतात. समाधान अनिर्वाच्य आहे असे म्हणायचे आणखी एक कारण असे आहे की कितीही विचार करून शब्द उच्चारले तरी ते खोटे अतएव फोलपटासारखे व्यर्थ होत. शब्दांच्या अंतर्बाह्य सगळा अर्थच भरलेला असतो. शब्दामुळे अर्थ कळतो, पण अर्थ पाहिला की शब्द व्यर्थ ठरतात. त्यांचे काम
संपते. शब्दांनी दर्शविलेला अर्थ खरा असतो, पण शब्द स्वतः मिथ्या असतात. शब्दाच्या योगाने ब्रह्म वस्तू भासते आणि वस्तू पाहिली की शब्द नाश पावतो. तात्पर्य: शब्द पोलकट होत, अर्थच गंधाटपणाने भरलेला आहे. शब्द हा माईक पोल असल्यामुळे त्याची पोच अर्थापर्यंत, परमात्म स्वरूपापर्यंत जात नाही. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया आणि आजच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोते जन हो, आपण आपल्या बहुमूल्य वेळापैकी काही वेळ काढून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागात उपस्थिती लावली, त्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद व एक नम्र निवेदन. आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन व आपणासाठी हे रोजचे ग्रंथ श्रवण जर आपणास आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञानबोध जर आपणास या ग्रंथ श्रवणातून होत असेल, तर कृपया आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा किंवा काही सुचवावयाचे असल्यास कमेंट मध्ये असे लिहा, ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.